नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी खमंग, कुरकुरीत आणि मन जिंकणारी आहे, ती म्हणजे समोसा। जो पाहून घरातले लोक म्हणतील, अरे वा, बाहेरच्या पेक्षाही भारी। तर हाच समोसा बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्यानंतर थोडासा गरा भिजत घालायचा आहे। त्यासाठी त्यात गरा बुडेल इतकंच पाणी घाला आणि ती वाटी बाजूला ठेवून द्या। आता या गव्हाच्या पिठात घालण्यासाठी गरम तेलाचं मोहन लागणार आहे। त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेते। यानंतर गव्हाच्या पिठात घालतोय चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि 4 चमचे मगाशी गरम केलेलं तेल। आजचा व्हिडिओ फक्त रेसिपी पुरता नाही, कारण आयुष्यातला प्रत्येक समोसा आपल्याला एक गोष्ट शिकवतो। बाहेरून कितीही क्रिस्पी दिसलं तरी आतलं फिलिंग चांगलं असेल तरच खरी चव येते। माणसाचंही अगदी तसंच असतं ना, बाहेरचं रूप नाही तर आतला स्वभाव, मेहनत आणि प्रेम महत्त्वाचं असतं। तेल घातल्यानंतर हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि पिठाचा अशा प्रकारे गोळा होत असेल तर तेल अगदी बरोबर आहे, आणि जर असा गोळा होत नसेल तर थोडंसं तेल घाला आणि परत एकदा मिक्स करा। त्यानंतर यात घालतोय 4 चमचे मगाशी भिजत घातलेला गरा। सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा प्रकारे घट्ट कणिक मळून घ्या। आता ही घट्ट मळलेली कणिक अशीच मऊ राहावी म्हणून एका भांड्यात एक स्वच्छ कापड ओलं करून घेतले आणि त्यात ही कणिक ठेवा, म्हणजे समोसा करेपर्यंत ही कणिक मऊ राहील। आता समोसाच्या आतलं स्टफिंग बनवण्यासाठी 3 बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घेतलेत। यानंतर त्याच्या साली काढून बारीक चिरून घेऊया। बटाटे असे चिरा की ना खूप मोठे वाटले पाहिजेत, ना इतके छोटे की शोधावे लागतील। हा गमतीचा भाग झाला, पण बटाट्याचे मध्यम आकाराचे पीसेस ठेवा, म्हणजे प्रत्येक घासात बटाट्याची छान चव लागते आणि स्टफिंग पण परफेक्ट तयार होतं। आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया। त्यानंतर त्यात घालतोय थोडीशी मोहरी, जिरे आणि बारीक केलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची। मिरची चांगली भाजून घ्या, जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही आणि स्वयंपाकघरात खमंग सुगंध पसरत नाही तोपर्यंत ही आलं, लसूण आणि मिरची छान परतून घ्या। यानंतर यात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालतोय। लाल तिखट घालताना लक्षात ठेवा, आपण याआधी थोडीशी मिरची पण घातली होती। यानंतर यात मगाशी चिरलेला बटाटा घाला आणि त्यानंतर यात घालतोय थोडेसे ग्रीन पीज। हे वाटाणे घातले तर चव अजून मस्त लागते। सगळं छान मिक्स करून घेऊया। आणि एक सांगू, घरचं जेवण स्पेशल का वाटतं माहितीये? कारण त्यात फक्त मसाले नसतात, त्यात घरच्या स्त्रीचा वेळ, प्रेम आणि काळजी मिसळलेली असते। आता यात घालतोय चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, आमचूर पावडर आणि धने जिरे पावडर। आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया। यानंतर अशा प्रकारे चमच्यानेच हा बटाटा थोडासा स्मॅश करून घ्या, पण लक्षात ठेवा, बटाटा अगदी बारीक नाही करायचा, तो आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा आहे। आता यात घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर। सगळं एकदा मिक्स करा आणि आपली ही बटाट्याची भाजी म्हणजेच स्टफिंग तयार आहे। आता समोसा तळण्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होतंय तोपर्यंत समोसा बनवण्यासाठी या कणकीचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। त्याआधी ही कणिक एकदा छान मळून घ्या आणि त्यानंतर समान आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आता एक एक गोळे घ्या आणि हे लांबट गोल आकारात पुरीसारखे लाटून घेऊया। इथे मी पीठ किंवा तेलाचा वापर न करताच हे गोळे लाटून घेतेय, पण तुम्हाला लाटण्यात काही अडचण येत असेल किंवा कणिक लाटण्याला चिटकत असेल तर याला थोडंसं पीठ लावलं तरीही चालेल। अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं। आता ही लाटिंबी मधून कापून घ्या, म्हणजे त्याचे समान 2 भाग होतील। आता आपल्याला याचा कोन शेप तयार करायचा आहे।
त्यासाठी एक लातिंबी घेतली आहे आणि जी हाफ सर्कल बाजू असेल ती आपल्याकडे करायची आणि स्ट्रेट बाजू वरच्या दिशेला करायची, म्हणजे कोन व्यवस्थित तयार होईल. आता या कोनमध्ये मगाशी केलेलं स्टफिंग भरूया आणि हलकेच दाबून कडा बंद करून घेऊया. पुढे अजून एक तुम्हाला समोसा बनवण्याची सोपी पद्धत दाखवते. वा, आता खऱ्या समोसाचा शेप दिसायला लागलाय. आता समोसा करण्याची एक दुसरी सोपी पद्धत बघूया. मगाच सारखंच लातिंबी मधून कापून घ्या, गोल आकार आपल्या बाजूला आणि स्ट्रेट बाजू वरच्या दिशेला. असं करून लातिंबीवर थोडीशी भाजी घाला. सर्वात आधी उजव्या बाजूचे टोक आतमध्ये फोल्ड करा आणि त्यावर डाव्या बाजूने फोल्ड करून कोन शेप तयार करा आणि जिथे कडा भेटतात तिथे हलकंसं प्रेस करा. जर तिथे कणिक व्यवस्थित चिटकत नसेल तर थोडंसं पाणी लावून मग प्रेस करा, म्हणजे तळताना समोसा उघडणार नाही. सगळ्यात शेवटी खालच्या बाजूने पण व्यवस्थित दाबून समोसा बंद करा आणि वरून अशा प्रकारे दुमड घाला, म्हणजे समोसा दिसायला पण छान दिसतो आणि तळताना फुटत पण नाही. अशाच प्रकारे वरच्या बाजूने पण एक दुमड घालून घेऊया. सगळे समोसे तयार करून घेऊया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लातिंब्या खूप लाटून ठेवायच्या नाहीत. त्या लाटल्या की लगेच समोसा करून घ्यायचा, नाहीतर लातिंब्या सुकल्या तर ते समोसाचे काठ व्यवस्थित चिकटणार नाहीत. आता हे तेल तर तापले, तयार समोसे यात तळून घेऊया. समोसे एक एक करून सावकाश सोडूया. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समोसे नेहमी लो फ्लेमवर तळा, म्हणजे ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून परफेक्ट होतात. जीवनातही तसंच आहे. खूप फास्ट धावलो तर आपण थकतो आणि शांतपणे सातत्याने चाललो तर आपण जास्त दूर पोहोचतो. आज अनेक लोक स्वतःला कमी समजतात कारण त्यांच्याकडे पैसा नाही, मोठं घर नाही किंवा सपोर्ट नाही. पण लक्षात ठेवा, गरम तेलात पडल्याशिवाय समोसा क्रिस्पी होत नाही, तसंच संघर्षाशिवाय माणूस स्ट्रॉंग होत नाही. अरे वा, बघा किती सुंदर गोल्डन रंग आलाय. आपण कितीही मोठे झालो, कितीही बिझी झालो तरी घरच्या स्वयंपाकाच्या चवीची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आता गरमागरम समोसे प्लेटमध्ये काढूया आणि सोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी आणि थोडीशी शेव. बस, समोसा तयार आहे. आजचा समोसा फक्त रेसिपी नाही, तो एक आठवण आहे, घराची, प्रेमाची आणि मेहनतीची. आयुष्यातही असंच क्रिस्पी राहा, पण आतून सॉफ्ट आणि चांगल्या मनाचे राहा. चॅनेलवर नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला भूक लागली असेल किंवा मनाला थोडीही पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली असेल तर आपल्या या छोट्याशा प्रवासाचा भाग नक्की व्हा. लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि अशा चवदार रेसिपी बनवत राहा. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत, नव्या उत्साहासोबत. राम कृष्ण हरी.